नमस्कार. आपल्या भारतासारख्या एवढ्या मोठ्या विशाल देशाला नक्की काय जोडतं? हो, रस्ते आहेत, हवाई मार्ग आहेत, पण एक अशी गोष्ट आहे जिला देशाची जीवनरेखा म्हणतात आणि ती म्हणजे भारतीय रेल्वे. चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच रेल्वे नेटवर्कचा जरा खोलात जाऊन अभ्यास करूया, जे खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या प्रगतीची नाडी आहे. तर आपण जे काही अभ्यासणार आहोत ना, ते थेट तुमच्या इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकातूनच घेतलं आहे. आपण पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन या 9व्या धड्यातला हा 6वा भाग अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. आजच्या आपल्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत, तर एकूण 6 मुद्दे आहेत. आपण आधी ओळख करून घेऊ, मग भारत आणि ब्राझीलच्या नेटवर्कची एक इंटरेस्टिंग तुलना करू, त्यानंतर रस्ते विरुद्ध रेल्वे हा सामना बघू, मग हे रेल्वेचं जाळं सगळीकडे सारखं का नाहीये याची कारणं शोधू, आणि हो, शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे ते सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. इथूनच आपण आपल्या या संपूर्ण विश्लेषणाची पायाभरणी करणार आहोत. या भागात आपण काही खास गोष्टींवर लक्ष देणार आहोत. आपण भारताच्या वाहतूक नेटवर्कमध्ये आणि त्यातही खास करून रेल्वेमध्ये जरा डोकावून बघू. भारत आणि ब्राझील यांच्या वाहतुकीच्या जाळ्यात काय फरक आहे याची तुलना करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या जागेचा भूगोल, म्हणजे तिथले डोंगर, मैदानं, वाळवंट या सगळ्याचा रेल्वे मार्गांच्या नकाशावर कसा परिणाम होतो हे आपण समजून घेणार आहोत. चला तर आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. 2 नेटवर्कची कहाणी. इथे आपण भारत आणि ब्राझील या 2 मोठ्या देशांच्या वाहतूक जाळ्यांची तुलना करणार आहोत. आता बघा, नकाशा पाहिल्या पाहिल्या एक गोष्ट लगेच लक्षात येते. ब्राझीलच्या तुलनेत आपल्या भारतामध्ये वाहतुकीचं जाळं खूपच दाट आहे. याचा सरळ अर्थ काय? तर भारतात रस्ते आणि रेल्वे मार्ग जास्त आहेत आणि ते एकमेकांच्या खूप जवळून विणले गेले आहेत. आणि ह्याच गोष्टीला शास्त्रीय भाषेत म्हणायचं तर नेटवर्कची तीव्रता असं म्हणतात. म्हणजे बघा, वाहतुकीच्या साधनांचा विकास आणि त्यांची घनता हे कुठल्याही देशाची प्रगती किती वेगाने होतीये हे दाखवणारं एक महत्त्वाचं लक्षण आहे. जितकं वाहतुकीचं जाळं दाट आणि विकसित असेल तितकी त्या देशाची आर्थिक प्रगती वेगवान होते. बरं, आता एक इंटरेस्टिंग तुलना करूया. भारतातील 2 सगळ्यात महत्त्वाचे वाहतुकीचे मार्ग, रस्ते आणि रेल्वे. चला बघूया या तुलनेमध्ये नक्की कोण वरचढ ठरतंय. आता जरा हा डोनेट चार्ट बघा, किती इंटरेस्टिंग आहे. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसतेय, ती म्हणजे रस्त्यांचं वर्चस्व. आपल्या देशातली तब्बल 85% प्रवासी वाहतूक, हो 85%, ही दरवर्षी रस्त्यांवरूनच होते. म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जण प्रवासासाठी रस्त्यांवरच अवलंबून असतो. आणि हेच चित्र आपल्याला माल वाहतुकीतही बघायला मिळतं. वस्तू आणि मालाच्या वाहतुकीतही रस्तेच पुढे आहेत. देशातील साधारणपणे 70% मालवाहतूक ही रस्त्यांवरच अवलंबून आहे. यावरून आपल्या रोजच्या व्यापारात रस्त्यांचं महत्त्व किती आहे हे लगेच लक्षात येतं. रस्त्यांचं महत्त्व जरी इतकं असलं तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा खरा कणा जर कोणता असेल तर ती रेल्वेच आहे. कारण रेल्वेमुळेच लांब पल्ल्याच्या प्रवास आणि अवजड मालाची वाहतूक शक्य होते. जरा विचार करा, आपल्या एवढ्या मोठ्या देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर काही माल पोचवायचा असेल तर रेल्वेशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. म्हणूनच रेल्वे खूप महत्त्वाची आहे. पण एक प्रश्न पडतो की हे रेल्वेचं जाळं ते संपूर्ण देशभर एकसारखं का नाहीये? कुठे एकदम दाट तर कुठे एकदम विरळ, असं का? चला आता आपण याच्या मागची भौगोलिक कारणं शोधूया. हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आता शोधणार आहोत. देशाच्या भूगोलाचा, म्हणजे तिथल्या जमिनीच्या रचनेचा या असमान वितरणावर नेमका काय परिणाम होतो? उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात रेल्वेचं एकदम दाट जाळीसारखं नेटवर्क दिसतं. यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे हा सगळा प्रदेश सपाट आणि समतल आहे, त्यामुळे रेल्वे मार्ग टाकणं सोपं जातं आणि खर्चही कमी येतो. दुसरं, इथे लोकसंख्या प्रचंड आहे, त्यामुळे प्रवाशांची मागणी नेहमीच जास्त असते. आणि तिसरं म्हणजे हा भाग शेतीप्रधान आहे, त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेची मोठी गरज असते. याच्या अगदी उलट काही प्रदेशांमध्ये रेल्वेचं जाळं खूपच विरळ आहे. डोंगराळ राज्यांमध्ये आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जंगलं आणि अवघड भूभागामुळे रेल्वे मार्ग बांधणं खूप कठीण जातं. मध्य भारतात घनदाट जंगलांनी व्यापलेलं पठार आहे, तर राजस्थानमध्ये वाळवंटामुळे रेल्वे नेटवर्कचा विकास मर्यादित राहिला आहे. आता हे सगळे प्रदेश लक्षात ठेवायला थोडे कठीण वाटू शकतात, बरोबर? पण त्यासाठी एक सोपी युक्ती आहे, HRCN. H म्हणजे हिल स्टेट्स, R म्हणजे राजस्थान, C म्हणजे सेंट्रल इंडिया आणि N म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. हे असं लक्षात ठेवलं की परीक्षेत नक्कीच फायदा होईल.
ठीक आहे, आत्तापर्यंत आपण जी थिअरी बघितली ती आता प्रत्यक्ष नकाशावर बघूया. म्हणजे काय होईल की सगळं चित्र एकदम डोळ्यासमोर स्पष्ट होईल. बघा, हा तक्ता म्हणजे एका नजरेत सगळा सारांश आहे. रस्ते आणि रेल्वे यांची तुलना पटकन करता येते. प्रवासी वाहतुकीत रस्त्यांचा 85% वाटा, तर माल वाहतुकीत 70% वाटा आहे. आणि दुसरीकडे रेल्वे ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाची आहे, जिचं जाळं मैदानी प्रदेशात दाट तर डोंगराळ भागात विरळ आहे. आता नकाशावर नीट बघा. तो जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, गंगा नदीचं खोरं, तिथे बघा रेल्वे लाईन्सचं कसं एकदम दाट जाळं विणल्यासारखे दिसते. आपण जे मगाशी बोललो तेच इथे नकाशावर दिसते. आणि आता याच्या अगदी उलट चित्र बघा. राजस्थान आणि ईशान्य भारताकडे नजर टाका. इथे रेल्वे मार्ग म्हणजे कसे जणू काही विरळ धागे पसरले आहेत. ह्यावरून भूगोलाचा किती मोठा प्रभाव पडतो हे एकदम स्पष्ट होतं. नकाशावर ही 2 महत्त्वाची ठिकाणं बघा. एक आहे नवी दिल्ली, जे उत्तर भारतातल्या त्या दाट नेटवर्कचं केंद्र आहे. आणि दुसरं आहे आपल्या महाराष्ट्रातलं मनमाड, एक खूप महत्त्वाचं जंक्शन, जिथून वेगवेगळ्या दिशांना रेल्वे मार्ग जातात. चला तर मग आतापर्यंत जे काही आपण समजून घेतलं ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं आहे ते बघूया आपल्या परीक्षा कॉर्नरमध्ये. समजा परीक्षेत असा प्रश्न आला, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात रेल्वेचे दाट जाळे विकसित झाले आहे, याचं भौगोलिक कारण द्या 3 गुणांसाठी. तर उत्तर कसं लिहायचं, चला बघूया. बघा, 3 गुणांसाठी ना आपल्याला 3 मुद्दे एकदम व्यवस्थित मांडावे लागतील. पहिला मुद्दा, भूरचना. सांगायचं की इथली जमीन सपाट आहे, त्यामुळे रेल्वे मार्ग टाकणं सोपं आहे. दुसरा मुद्दा, लोकसंख्या. इथे लोकसंख्या जास्त असल्यामुळे प्रवाशांची मागणी भरपूर आहे. आणि तिसरा मुद्दा, अर्थव्यवस्था. हा शेतीप्रधान भाग असल्यामुळे मालाच्या वाहतुकीची मोठी गरज आहे. हे 3 मुद्दे लिहिले की पूर्ण गुण मिळालेच म्हणून समजा. आणि जाता जाता काही छोटे प्रश्न, जेणेकरून सगळी उजळणी होईल. जसं की जोड्या जुळवामध्ये मनमाड आलं तर उत्तर असेल भारतातील रेल्वे स्थानक. किंवा रिकाम्या जागेत आलं की भारतातील सुमारे किती टक्के प्रवासी वाहतूक रस्त्यांद्वारे होते, तर उत्तर आहे 85%. म्हणजे ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो, तर कोणत्याही देशाचा भूगोल आणि तिथली अर्थव्यवस्था याच गोष्टी त्या देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा म्हणजेच जीवनरेषेचा पाया रचत असतात.